स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आहे दिशाचं साखरपुडा. तर हां, मंदिराच्या इथून सरळ सरळ चालत द्या. आम्ही रस्ताच विसरलो आहे, आम्हाला माहीतच नाही, आम्हाला काही माहीतच नाही आणि आम्ही चाललो आहे सगळे. आता आम्ही स्पीकरच्या आवाज आहे तिकडे जाणार. इकडनंच जायचं आहे मला वाटतं, आवाज बरोबर येतो आहे. तर स्वागत आहे मित्रांनो. आणि तुम्हाला तर मी दाखवणार आहे अलिबागमधील साखरपुडा कसा होतो तो. तर चला तुम्हाला दाखवतो, तर रोड पण दाखवतो. आणि मग त्यांच्याकडे असंच असतं जवळ. सो चला तर तुम्हाला दाखवतो. चला. कोकण फक्त एक भौगोलिक भाग नाही, तर इथली माणसं, नाती आणि परंपरा यांचं एक सुंदर जग आहे. आज आम्ही आलो आहोत अलिबागला, दिशाच्या साखरपुड्याच्या निमित्ताने, जिथे प्रत्येक रीत, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक क्षण मनाला भिडणार आहे. साखरपुडा म्हणजे फक्त दोन लोकांचं नातं जुळणं नाही, तर दोन कुटुंबांची, दोन संस्कृतींची आणि अनेक नात्यांची एक सुंदर सुरुवात असते. या व्हिडिओमध्ये मी अलिबागच्या साखरपुड्याच्या खऱ्या पारंपरिक आणि मनापासून जपल्या जाणाऱ्या परंपरा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. साखरपुड्याच्या वेळी म्हणण्यात येणाऱ्या ओव्या फक्त शब्दात नसतात, त्या आईवडिलांच्या भावना, मुलींचं माहेर आणि पुढील आयुष्याबद्दलचे आशीर्वाद असतात. आजही या ओव्या ऐकताना डोळे पाणवल्याशिवाय राहत नाही. परंपरा म्हणजे मुलींच्या सुखी संसारासाठी दिलेला आशीर्वाद. नारळ, साडी, फळं आणि प्रेमाने दिलेले शब्द, या सगळ्यातून एकच भावना व्यक्त होते: तुझं आयुष्य भरभरून आनंदाचं असो. आपण अनेकदा आगरी आणि कोळी समाजाला एकाच पारड्यात मोजतो, पण प्रत्यक्षात पाहिलं तर त्यांची संस्कृती, रीतिवाज आणि परंपरा वेगवेगळीच आहे. या साखरपुड्याच्या निमित्ताने हे आम्हाला जवळून अनुभवायला मिळालं. ओव्या म्हणण्याची पद्धत असो, ओटी भरण्याची रीत असो किंवा मानपान देण्याची पद्धत असो, प्रत्येक गोष्टीत एक वेगळीच ओळख जाणवते. साखरपुड्याच्या वेळी दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू फक्त वस्तूच नसतात, त्या म्हणजे नात्यामधली आपुलकी. मानपान, कपडे, दागिने, प्रत्येक गोष्ट प्रेमाने आणि सन्मानाने दिली जाते. कोकणात, विशेषतः अलिबागमध्ये, मुलीच्या आयुष्यात मामाचं नातं फार खास मानलं जातं. साखरपुड्याच्या वेळी मामा म्हणजे आधार, मान आणि प्रेम याचं प्रतीक. प्रत्येक विधीत मामा उपस्थित असणं हे इथल्या संस्कृतीचं एक मोठं लक्षण आहे. इथे हा मामांचा मानपान केला जात आहे. तुम्ही बघू शकता, प्रत्येक मामाला एक ओटीच्या नावाने फळांचं सगळं हे दिलं जातं, फळं वगैरे असतात.
या सगळ्यात परंपरांपेक्षा जास्त सुंदर गोष्ट म्हणजे कौटुंबिक वातावरण. इथे कुठलाही दिखावा नाही, फक्त माणसं आहेत आणि मनापासून साजरा केलेला एक आनंदाचा क्षण. दिशाच्या साखरपुड्याच्या निमित्ताने आम्हाला अलिबागच्या या सुंदर परंपरा पुन्हा एकदा जवळून अनुभवायला मिळाल्या. जर तुम्हालाही अशा पारंपरिक मनाला भिडणाऱ्या कोकणी सण समारंभाचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. बाय. हा हा. सो फायनली मित्रांनो आम्ही आता निघतोय आणि काकींच्या इथे बघा हे गणपतीचं मंदिर आहे असं हे बघा. आणि इथून तुम्ही जा, मी तोपर्यंत आलो. तोपर्यंत यांना हे बघा विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे आणि इथे असा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू असं बनवलेला आहे आणि सुंदर वाटतं असं गाव, म्हणजे गाव असं वाटतं. आणि घरं पण अशी जुन्या पद्धतीने आहे आणि आमच्या काकी ते इकडे राहतात आतमध्ये. सो हा त्यांचा मेन मैदान आहे. आणि आता चला मी तुम्हाला भेटतो बाहेर डायरेक्ट गाडीकडे. सो मित्रांनो आम्ही आमच्या ऑफिसची जी कलिक आहे प्रियांका मॅडम त्यांची गाडी घेतलेलं, तर इथे गाडी असं. आणि अरे हे एवढ्या लवकर कशी आली, हे बघा ही दोघंजणं आली पण. आणि चला आता आम्ही निघतो इथून. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि भेटू एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. दिशाचा साखरपुडा काय तुम्हाला काय बोलायचं आहे का? नाही. खूप दमलात का? येस. त्या खूप दमल्यात. चला तर थँक्यू फॉर दिस ह्याच्यासाठी थँक्यू. आणि चला गाईज भेटू पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.